चला ऐकूया या श्रवणीय मालिकेमध्ये भाग 3. यामध्ये आपण आज ऐकणार आहोत की मुलांना प्रेरित करतात तेच खरे उत्तम शिक्षक. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. शिक्षकांनी वर्गात तर उत्तम शिकवलेच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्यावर डोळस माया करून त्याला घडवण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. शिक्षक ही काही नोकरी किंवा पेशा नाही, ते एक व्रत आहे ज्यामध्ये पावित्र्य, मांगल्य, प्रेम, सद्भावना, सच्शील, सदाचार, निष्ठा व ज्ञान यांचा समुच्चय झालेला आहे. शिक्षकाचे दुसरे नाव गुरु आहे. उपनिषदामध्ये गुरु शब्दाचा संपूर्ण अर्थ दिला आहे. तो गौ रौ असा आहे. ग म्हणजे विषयातील गहनता, उ म्हणजे उद्बोधक, र म्हणजे रहस्यमय आणि उ म्हणजे उत्तरोत्तर ज्ञान. एखाद्या गहन विषयातील मूळ रहस्याचे उत्तरोत्तर ज्ञान देऊन उद्बोधन करणारा तो गुरु, तो शिक्षक. विद्यार्थ्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो शिक्षक. एक चिनी विचार आहे. आम्ही 1 वर्षाचा विचार करणार असू तर धान्य पेरू, 10 वर्षांचा विचार असेल तर फळझाडे लावू, पण आमच्याबरोबर पिढ्यांचा विचार असेल तर आम्ही माणसे घडू. म्हणूनच आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो, हीच आमुची प्रार्थनान हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. माणसे घडवण्याचे काम शिक्षक करतात. वसिष्ठ, विश्वामित्र, द्रोणाचार्य, समर्थ रामदास, डॉक्टर राधाकृष्णन या आचार्यांनी हे केलेलं आहे आणि आजही याची गरज आहे. आज शिक्षण क्षेत्राबद्दल खूप बोलले जाते. राष्ट्रपतींपासून ते गल्लीतल्या माणसांपर्यंत कुणीही शिक्षण क्षेत्राबद्दल समाधानी नाही. शिक्षण क्षेत्राचा कणा आहे ते म्हणजे शिक्षक. आजवरच्या शिक्षण आयोगांनी, विविध शैक्षणिक समित्यांनी, शिक्षण तज्ज्ञांनी ज्या शिफारसी, पद्धती, कल्पना, योजना मांडल्या त्या प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारा, कृतीत उतरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. विद्यार्थी शिक्षकाला देव मानतात. शिक्षकानेही विद्यार्थ्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहिले पाहिजे. एखादी गोष्ट मुलांना समजली नाही तर ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगता आली पाहिजे. वर्गात जर उत्तम शिकवलेच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्यावर डोळस माया करून त्यांना घडवण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. असे चिंतन, असे विचार, अशी स्वप्ने शिक्षकांनी पाहावीत, ज्याचा या भावी पिढीच्या मनावरती खूप मोठा परिणाम होईल आणि त्यांच्या मनामध्ये असणारे निराशेचे सावट दूर होईल. ही इज द बेस्ट टीचर हू इन्स्पायर द चाइल्ड. म्हणजे तेच शिक्षक उत्तम जे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतात. आज शाळा महाविद्यालयातून आपल्याला विषयाचे शिक्षक भेटत असतात, पण विद्यार्थ्यांचे शिक्षक हे दुर्मिळ होत चालले आहेत. शिक्षक मुलांच्या परीक्षेमधील गुणांची चिंता करतात, पण त्यांच्या अंगच्या गुणांच्या विकासाचीही चिंता त्यांना व्हायला हवी. टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीपासून आजच्या जागतिकीकरणाच्या युगातील शैक्षणिक बाजारपेठापर्यंतच्या हजारो वर्षांच्या प्रवासात गुरु, आचार्य, अध्यापक, शिक्षक, प्राध्यापक अशा संस्था बदलत राहिल्या, पण शिक्षकांचं, गुरूंचं स्थान तसंच राहिलं अढळ. बदललं ते शिक्षकाच्या कामाचं स्वरूप, शिकवण्याची पद्धत, शिक्षणाची साधनं. उलट विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आईवडिलांनंतर शिक्षक आणि शिक्षण संस्थांनाच विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक पालकत्व स्वीकारावं लागलं.
उत्कृष्ट शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेला व समाजाला आकार देताना नकळतपणे स्वतःलाही आकार देत असतात, स्वतःलाही घडवत असतात. असे स्वतः विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक हीच आपल्या देशाची फार मोठी संपत्ती आहे. व्यवसाय आणि क्षेत्र कोणतंही असो, त्यातील शिक्षकाचं, मार्गदर्शकाचं स्थान हे नेहमी मोलाचं असतं. उत्कृष्ट शिक्षक घडवताना किंवा घडताना विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित देणारे, विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असणारे, विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि त्यांची जबाबदारी स्वीकारणारे शिक्षक तेच खरे उत्कृष्ट आणि तेच खरे उत्तम शिक्षक होय. आज या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहून ठेवलेला एक प्रसंग सांगणार आहे. त्यांचे शिक्षक विष्णू केळुस्कर यांच्या संबंधी बाबासाहेबांनी एक गोष्ट लिहून ठेवली. ते म्हणतात, मी 9वीत असताना त्यांनी मला बुद्धचरित्र वाचायला दिलं. मी ते मनापासून वाचलं. ते माझी फी पण भरत होते. मला सतत नवीन नवीन पुस्तकं वाचायला देत. मी थोडा मोठा झालो तेव्हा त्यांनीच मला बडोद्याच्या महाराजांकडे नेले. त्यांच्याकडनं शिष्यवृत्ती मिळवून देऊन शिक्षणासाठी मला परदेशात पाठवले. केळुस्करांनी लहानपणीच माझ्यातील क्षमता ओळखल्या होत्या व त्याप्रमाणे पालकत्व स्वीकारून मला मोठे केले. एक शिक्षक गुणांनी पैलू पाडून डॉक्टर आंबेडकरांना घडवतो, त्याचप्रमाणे आज शिक्षकांनी केळुस्करांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी ह्या समाजामधील असे आंबेडकर ओळखले पाहिजेत आणि त्यांच्यावरती संस्कार करून त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे. तरच या समाजामध्ये अशी नवनवी रत्न तयार होत राहतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनीसुद्धा शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्व सांगितली. कलाम म्हणतात, प्रथमतः सर्व शिक्षकांनी आपल्या अध्यापनावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. अध्यापन हे माझं जीवन सर्वस्व आहे असं मानलं पाहिजे. केवळ माझ्या विद्यार्थ्यांनाच नाही तर अखिल विश्वातील गुणवान आणि चैतन्यशील अशा युवा वर्गाचे उत्पादन करण्याची जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी स्वीकारून स्वतःला अध्यापनाच्या पवित्र अशा जीवनकार्याला पूर्णपणे वाहून घेतलं पाहिजे. सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अध्ययनामध्ये उज्ज्वल यश लाभावे यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला यश मिळालं तरच तुम्ही उत्तम शिक्षक असल्याचा अभिमान तुम्हाला वाटेल. विद्यार्थ्यांपुढे वस्तुपाठ राहावा अशाच प्रकारचं जीवन शिक्षकांनी व्यतीत करायला हवं. विद्यार्थ्यांच्या उपजत चौकस बुद्धीचा विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी सतत शंका, प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला एक शिक्षकांनी समर्थ असलं पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानसंपन्न सर्जनशील नागरिक तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हे शिक्षकाचं परम कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांशी सदैव समत्व बुद्धीने वागणे, धर्म, जात, भाषा इत्यादीच्या आधारावरती विद्यार्थ्यांमध्ये कोणताही भेदभाव न करणे, सदैव अध्यापन क्षम राहण्याचा प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांना अव्वल दर्जाचे शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करणे, मनामध्ये सदैव पवित्र विचार बाळगून त्याप्रमाणे आपले दैनंदिन आचरण करणे आणि विद्यार्थ्यांचे आचार, विचार आणि उच्चार यांचं पावित्र्य कटाक्षाने पाळणे, विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचे मनापासून कौतुक करत राहणे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे या सर्व गोष्टींची जबाबदारी जे शिक्षक स्वीकारतात तेच शिक्षक उत्कृष्ट असतात. शिक्षकांना संयम बाळगणे अतिशय गरजेचे आहे. समजून घेणारे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाचं होऊन शिकवलं तर त्यांना ते लवकर समजतं आणि ते शिक्षकांनाही आदर देतात. मात्र हा आदर मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता समजून घेणं, त्यांना शिकवणं, समजलं नाही तर पुन्हा पुन्हा समजावून सांगणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतः शिक्षकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये संयम बाळगणं गरजेचं. प्रत्येक विद्यार्थ्याचा विषय समजून घेण्याचा मार्ग हा वेगवेगळा असू शकतो. काही विषयांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असते आणि त्याप्रमाणे शिक्षकांनाही स्वतःमध्ये बदल करावे लागतात.
शिक्षकांमध्ये कल्पकता असावी लागते. कारण जे आपण शिकवलेलं आहे ते शिकवलेलं विद्यार्थ्यांना आवडतं की नाही ते जास्त महत्त्वाचं आहे. शिकवत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. विद्यार्थ्यांना शिकवताना त्या विषयाचं सखोल ज्ञान घेत असताना विविध कार्यशाळा, चर्चासत्र यांचासुद्धा समावेश शिक्षकी पेशामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात असायला हवं ते संवाद कौशल्य. स्पष्ट, थोडक्यात आणि मुद्देसूद बोलून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांसमोर आपल्या वागणुकीने, आपल्या वर्तनाने एक आदर्श निर्माण करून त्यांच्याकडून सुद्धा त्या प्रकारचे वर्तन केले जाईल याची अपेक्षा आपण करू शकतो. नेतृत्व गुण विद्यार्थ्यांमध्ये यावा यासाठी शिक्षकांमध्ये सुद्धा तो नेतृत्व गुण पाहिजे. विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचं मार्गदर्शन करत असताना विविध गोष्टींचा सखोल अभ्यास करणं आणि त्याचं सादरीकरण करणं यासाठी सदैव उत्साही शिक्षक असणे जास्त गरजेचं आहे. शिक्षक आणि शिक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जे नातं तयार होतं ते जास्त महत्त्वाचं आहे. नैतिक मूल्य आणि सजग नागरिक बनवण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर शिकवण्यापेक्षाही अधिक काही करण्याची गरज आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये माणुसकीचं नातं निर्माण होणं हे जास्त गरजेचं आहे. 21व्या शतकामध्ये शिक्षकांना जास्तीत जास्त जुळवून घ्यायचे ते तंत्रज्ञानाशी. मुलं अगदी लहान असल्यापासून मोबाईल आणि कॉम्प्युटरशी त्यांचा संबंध येतो आणि यामुळं विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे शिक्षकांनाही या तंत्रज्ञानांबरोबर पूर्णपणे जुळवून घेऊन विद्यार्थ्यांना त्याद्वारे शिक्षण देणं जास्त गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी संपूर्णपणे सदैव तत्पर असणारे शिक्षकच खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक होत.